नमस्कार. विज्ञान धर्म विश्वमंडळातर्फे ऋग्वेद मंडल 10 सूक्त 15 जे पितरांसाठी लिहिलेलं आहे त्याला पितृसूक्त म्हणतात. त्यातील पहिला श्लोक आज आपण पाहणार आहोत. आता श्लोक वाचतो मी. उदीरताम अवर उत परास उन मध्यमाः पितरः सौम्यासः असुम्य इव्रवृका ऋतज्ञास्ते नोवन्तु पितरो हवेषु. आता हा श्लोक आहे, मंत्र आहे. त्याचा आता आपण अर्थ पाहूया. मुक्तकंठाने देवाचे स्तवन चालू द्या. सोमप्रिय असे जे पितृगण आहेत त्यांपैकी जे काही खालच्या लोकांत, काही उच्च लोकांत आणि काही मध्यम लोकांत वास करीत असतात. पितृलोकामध्ये पण उच्च, मध्यम आणि कनिष्ठ असे लोक आहेत ज्यांना आत्मसामर्थ्य प्राप्त झालेले असते, परंतु अगदी सौम्य सात्विक वृत्तीचे आणि सनातन धर्म जाणणारे असतात. तर असे ते पितर आम्ही हाक मारताच येऊन आमचे रक्षण करोत, असा अर्थ सांगितलेला आहे. पहा की देवाचं स्तवन करा आणि आमचे जे पितर आहेत ते त्यांच्या त्यांच्या पूर्वकर्मानुसार वेगवेगळ्या स्थानापन्न झालेले आहेत. ते सौम्य आणि सात्विक वृत्तीचे असून आमचा धर्म जाणणारे आहेत. तर आम्ही हाक मारतो आहोत, आम्ही त्यांच्यासाठी पान ठेवलेलं आहे. तर तुम्ही यावं, या नैवेद्याचा स्वीकार करावा आणि आमचं रक्षण करावं. इतकी सुंदर प्रार्थना वेदांमध्ये, ऋग्वेदासारखा पवित्र वेद, त्याचा पवित्र मंत्र आज आपण पाहिलेला आहे, पितरांसाठी मुद्दामून लिहिलेला आहे. तर अशा प्रकारे आजच्या भागात मी इथेच थांबतो. नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी वैभव दातार ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.